सर्वांना ऐकू येते का रे? जरा मेसेज करा बरं. ओके. तर आपण लगेच सुरू करूया ग्रॅव्हिटेशन. बर, सर्वांनी आपापले माईक म्यूट करा. ज्यांना अडचण आहे त्यांनीच अनम्यूट करायचं. अगोदर हँड रेज करायचा आणि मग विचारायचं. तर ग्रॅव्हिटेशन. चला, आपण मागच्या वेळेस इलिप्स पाहितला होता. काय असतो इलिप्स काय नाही ते आता केपलर्स लॉ कडे. नाही, इलिप्स आणि सर्व केपलरचा थर्ड लॉ झालाय का नाही एकदा सांगा बरं मला. मला वाटतं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण घेतला, पण केपलर्स थर्ड लॉ राहिलाय. चला, येस और नो म्हणून सांगा बरं. नो. ओके. तर केपलरचा आपण तिसरा लॉ घेऊया. ठीक आहे, चला. तर पहा, बर मी नोट्स पाठवल्या होत्या तुम्हाला ग्रुप वरती. भेटल्यात का रे तुम्हाला नोट्स? भेटल्या का? नोट्स भेटल्या का सांगा बरं. शाबाश शाबाश शाबाश, मस्त एकदम. तर आपण आता केपलर्स लॉ सुरू करूया. तर केपलरचे आपण सर्वात पहिले तर आपण काय काय बघितलं बघा एकदा. सर्वांनीकडे लक्ष द्यायचं आता. आपण सर्वात पहिले तर इलिप्स विषयी बघितलं होतं. इलिप्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं की हा मेजर ऍक्सिस असतो, हा मायनर ऍक्सिस असतो, हा फोकस 1, हा फोकस 2, त्याच्यानंतर इथं प्लॅनेट असतो, इथं स्टार असतो, हा याच्यावरती फिरत असतो. ओके. केपलरचा पहिला लॉ काय म्हणतो? प्लॅनेट इज ऑन द इलिप्स अँड द स्टार इज ऍट द फोकस. राईट. हे त्यांची पोझिशन सांगतो. राईट. त्याच्यानंतर सेकंड लॉ काय म्हणतो केपलरचा, की ह्या स्टार पासून प्लॅनेट पर्यंत जी रेष मारली त्याला आपण रेडियस वेक्टर असं म्हणतो. बरोबर आहे का? रेडियस वेक्टर. तर तो रेडियस वेक्टर मला सांगा दोन्हीपैकी कोणतं खरं आहे. तुम्ही मला सांगायचंय, तुम्ही मला सांगायचंय की त्या प्लॅनेटने कव्हर केलेला डिस्टन्स इन इक्वल इंटर ऑफ टाइम इक्वल असतो का ह्या रेडियस वेक्टरने कव्हर केलेला एरिया? डिस्टन्स का एरिया? कॉमेंट करायचंय. डिस्टन्स और एरिया. चला, डिस्टन्स और एरिया दोन्हीपैकी कॉमेंट करा फटाफट. काय इक्वल असते सेकंड लॉ नुसार? शाबाश शाबाश, व्हेरी गुड. म्हणजे अभ्यास सुरू आहे. असं जरासं फटाफट 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 द्यायचे उत्तर बघा. एकदम नंबर एक काम. चलो, चालतंय. तर बघूया, चला कोण कोण कसं कसं पाहत एक वेळेस मला पाहू द्या बरं जरा. गॅलरी मध्ये जाऊन व्हिडिओ कुणा ऑन केलेत, कुणा नाही केले. चला, व्हिडिओ जास्त जणांनी ऑन केलेले दिसत नाहीत. व्हिडिओ ऑन करायचे.
व्हिडिओ ऑन करायचे आहेत. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलंय, तुम्ही व्हिडिओ ऑफ करून ठेवू नका. त्याच्याशिवाय कळणार नाही, क्लासरूमचा फील येणार पण नाही तुम्हाला. मला कळलं पाहिजे तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करताय, बसताय कसं व्यवस्थित एकदम. अतिशय छान, अतिशय छान. आणखीन कोण कोण आहे? तर बरेच जण व्हिडिओ ऑन न केलेले दिसत आहेत मला. सो प्लीज व्हिडिओ ऑन करा, हे तुमच्यासाठी गरजेचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही जरा. ओके चला, त्याच्यानंतर सो आपल्याला आता केपलर्स थर्ड लॉ पाहायचा आहे. तर केपलर्स थर्ड लॉ काय म्हणतो बघा जरा. तर लक्ष द्या. तर समजा आता हा आहे इलिप्स, त्याच्यावरती मेजर आणि मायनर ऍक्सिस, हा आहे स्टार, हा आहे प्लॅनेट, राईट. आता ह्या प्लॅनेटचा ह्या स्टार पासूनचा डिस्टन्स इथे, त्याच्यानंतर इथे, हा तर सेम नाही, सारखा बदलायला. जर हा सर्कल असला असता आणि इथं जर स्टार असला असता आणि हा प्लॅनेट इथं, तर प्लॅनेट कुठेही गेला तर डिस्टन्स सेम राहिला असता, राईट. परंतु इलिप्स मध्ये डिस्टन्स सेम राहत नाही. मग इलिप्स मध्ये डिस्टन्स सेम राहत नाही तर आपल्याला कन्सिडर करावा लागतो मीन डिस्टन्स. सो मीन डिस्टन्स म्हणजे तुम्हाला आताच लक्षात यायचं नाही, डोक्याला ताण घेऊ नका, 11th मध्ये तुम्हाला खूप डिटेल मध्ये होईल हे. सो मीन डिस्टन्स आपल्याला लक्षात घ्यायचा असतो इलिप्स मध्ये, म्हणजे इथून हे सर्व डिस्टन्सचा ऍव्हरेज असं समजा तुम्ही. हे एक मीन डिस्टन्स गोष्ट कळली. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे टाइम पिरियड. टाइम पिरियड, ज्याला की कॅपिटल टी असं देखील म्हणतात. सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला 11वी मध्ये आणखी डिटेल मध्ये आहे, राईट. तर टाइम पिरियड म्हणजे काय आहे बघा, की ह्या प्लॅनेटला पूर्ण एक राऊंड मारण्यासाठी लागलेला वेळ. सूर्याला, सॉरी, पृथ्वीला सूर्याभोवती, समजा ही पृथ्वी असली असती, अर्थ, ठीक आहे, प्लॅनेट आहे, हा स्टार आहे. तर आपण जर कन्सिडर केलं की हे अर्थ आहे आणि हा स्टार सन आहे, तर अर्थला हा पूर्ण राऊंड मारण्यासाठी किती वेळ लागतो कॉमेंट करून सांगा. चला, किती वेळ लागतो? कॉमेंट मध्ये सांगा बरं जरा. तुम्ही रेडी राहायचंय, रेडी राहायचंय. थोडस सुरुवातीला त्रास होईल, आम्हाला पण त्रास व्हायला, लक्षात घ्या, भरपूर त्रास व्हायला, इकडून तिकडे सर्व गोष्टी मॅनेज करायला. म्हणून तर हे ठेवलंय 30 डेज. जरा बघा, ठीक आहे, चालतंय. आणखीन सांगा, सांगा, हाऊ मेनी डेज? कम ऑन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. भरपूर जणांनी करेक्ट सांगितलेलं आहे. काही जणांना जर एखाद्याच चुकलंय फक्त. 30 डेज नाही बेटा, 365 डेज. 30 डेज म्हणजे एक महिना होतो. एका महिन्यामध्ये जो आपला मून आहे, चंद्र, तो पृथ्वीभोवती फिरतो. परंतु पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 1 वर्ष लागते, म्हणजे 365 डेज लागतात. ओके, असं लक्षात ठेवायचंय. तर खूप छान उत्तर देत आहेत तुम्ही, खूप छान उत्तर देत आहेत. 366 नाही बेटा, 365 लक्षात ठेव. सो हा पूर्ण राऊंड करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण म्हणत असतो टाइम पिरियड. सो आपण टाइम पिरियडला असं लिहूया, टाइम पिरियड इज, इट इज टाइम रिक्वायर्ड. बघा, मी असं शॉर्टकट लिहितोय, रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन. ह्याला रिव्होल्यूशन म्हणतात, ठीक आहे. टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन. रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरणे आणि रिव्होल्यूशन म्हणजे पूर्णपणे सूर्याभोवती फिरणे. सो दिस इज टाइम पिरियड. तर केपलरचा थर्ड लॉ म्हणतो काय? हा लॉ आहे इथं, हे बघा, केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ. आणखीन लॉ सांगितलेला नाहीये मी, सध्या फक्त काय सांगितलं, मीन डिस्टन्स आणि टाइम पिरियड म्हणजे काय, राईट. सो केपलर्स थर्ड लॉ काय म्हणतो की बाबा, हा जो टाइम पिरियड आहे आणि हा जो मीन डिस्टन्स आहे, आपण ह्याला आर म्हणूया, त्यांच्यात एक रिलेशन आहे. तर काय रिलेशन आहे? तर तुमच्या पुस्तकामध्ये
कॅपिटल आरच घेतलंय, सो नो प्रॉब्लेम. ठीक आहे. त्याने असं म्हटलंय की टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब. हे बघा, टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब. तुम्ही उलटही लिहू शकता, आर क्यूब इज प्रपोर्शनल टू टी स्क्वेअर. म्हणजे काय, टाइम पिरियडचा स्क्वेअर आणि हा मीन डिस्टन्सचा क्यूब हे एकमेकाला प्रपोर्शनल आहेत. राईट. प्रपोर्शनल म्हणजे कळतंय हे वाढलं की हे पण वाढतंय. आता याच्यात एकच लक्षात घ्यायचंय तुम्ही की ह्याचं जे डेरिवेशन आहे ते तुम्हाला ह्या वर्षी नाहीये, 11th क्लासमध्ये हे डेरिवेशन डिटेलमध्ये. मग आता मला सांगा, हे प्रपोर्शनॅलिटी काढून टाकण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे रेशिओ आणि प्रपोर्शन मध्ये इज इक्वल टू येण्यासाठी इथं आपल्याला के लावावं लागतं, जे की प्रपोर्शनॅलिटी काय आहे, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. सो काय होतंय बघा तुमचं, आता मग तुम्हाला लक्षात येईल की हे जर खाली घेऊन गेलो मी, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के येते, आणि के म्हणजे कॉन्स्टंट आहे. मग ह्याच्यावरून केपलरचा लॉ इथून पण सांगता येतो किंवा इथून पण सांगता येतो. काय म्हणता येते, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन द सन अँड द स्टार. पुन्हा एकदा, सॉरी, प्लॅनेट अँड द स्टार. बघा, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट इज प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम प्लॅनेट किंवा प्लॅनेट फ्रॉम स्टार, असं लक्षात येते. मग तुम्ही लिहून घ्या बरं. आता काय करा तुम्ही, सर्वात पहिले हे लिहून घ्या फटाफट. मी पाहतोय कोण कोण लिहित आहे. चला लिहा. सर्वांनी लिहून घ्यायचं व्यवस्थित. व्हिडिओ ऑफ करू नका. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हे सुरुवातीला जमेल पण नंतर हे जमणार नाही. आपल्याला क्लासरूम सारखा अभ्यास करायचा आहे, टाइमपास नाही. मी पालकांशी देखील बोलू शकतो. तरी भरपूर जण खूप छान करत आहेत. कृष्णा तू काय करतोय, मला दिसत नाही. नोटबुक मध्ये लिहितोय का रे कृष्णा दराडे? हा, शाबास, लिह बेटा. चला, बाकीच्यांनी पण आता व्हिडिओ सुरू करायला चालू करायचा आहे. लक्षात घ्या, मला लक्षात येण्यासाठी. मंगेश खताळ, आता बघा लक्षात घ्या, मी नाव घेत असताना एखादी वेळेस चूक होऊ शकते. वडिलांचं किंवा आईचं नाव येऊ शकतं. त्यांनी कोणत्या नावाने मीटिंग जॉईन केलेली आहे त्याच्यावर डिपेंड करतं. त्यामुळे फक्त तुम्ही समजून घ्यायचंय. हळूहळू तुमचे पूर्ण नाव मला लक्षात येईपर्यंत की बाबा याचं नाव हे आहे, यानं हे नाव ठेवलंय. ठीक आहे, लिहून झालेलं आहे. कुणाचं लिहून झालं नस, हा ठीक आहे, लिहा. झालं, ठीक आहे, व्हेरी गुड. वारे वा. झाल्याच्या नंतर कॉमेंट पण केला. व्हेरी गुड. चला, नाव ठेवायचंय. आता हे बेटा तुझं जे नाव आहे ना, ABCDA85A, त्याला चेंज करता येत असतं. हा, शाबाश. मग आता तुम्ही स्टेटमेंट लिहा बरं, लॉचं स्टेटमेंट लिहा सर्वांनी. चला, मी सांगतोय तसं. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, द स्क्वेअर ऑफ period of revolution of planet, the square of period of revolution of planet
तेव्हा तुमच्या पुढे दिसत पण असेल, अराउंड द सन, around the sun is directly proportional to cube of, त्याच्यावरती बेटा काही ड्रॉ करू नका, क्यूब ऑफ mean distance of planet from the sun, mean distance of planet from the sun. एवढंच आहे स्टेटमेंट, स्टेटमेंट एवढंच आहे. directly proportional to the cube of mean distance of planet from sun. हे एवढं स्टेटमेंट आहे, हे पूर्ण पाठ करायचे, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काल लिहून घेतला होता मागच्या वेळेस. मग आता लक्ष द्या इकडं. तर चला आपल्याला पुढे पाहायचं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे मध्येच केपलरचा तिसरा लॉ आपल्याला घ्यावा लागला कारण तो राहिला होता. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचंय, व्हॅल्यू ऑफ जी काढायची आहे, त्याचे युनिट्स वगैरे बघायचे बघा. तर आपण न्यूटन्स लॉ नुसार, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्यामध्ये आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं की फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स is proportional to product of their masses and inversely proportional to the square of distance between them. Force between two objects is proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between their centers. आणि हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे कॅपिटल जी. त्या जी ला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. चला आता ते हे आपण लिहिलं होतं इथपर्यंत, हे नाव लिहा, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. कसं येते मी सांगतो सर्वच, टेन्शन घेऊ नका. M1 and M2 masses of bodies and R distance between bodies. डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ बॉडीज पाहिजे, पण ठीक आहे, तुमच्या पुस्तकामध्ये डिस्टन्स बिटवीन बॉडीज देखील लिहिलेला आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे युनिट्स ऑफ जी. जी चे युनिट कसे काढायचे बघा आता. ठीक आहे, कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर युनिट्स ऑफ जी मध्ये तुम्ही सिंपल, आता एक लक्षात घ्या, जी ची व्हॅल्यू, जी चे युनिट, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर F इज इक्वल टू जी पण दिलंय. ठीक आहे, हे सर्व जरा व्यवस्थित समजून सांगू द्या मला तुम्हाला. तर जी च्या युनिट विषयी तुम्ही काय करायचंय, एकतर जी ची डेफिनेशन आणि युनिट्स ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. सर्वात पहिले डेफिनेशन ऑफ जी. म्हणजे जी म्हणजे नेमकं काय आहे. आता सर्वात पहिले तर तुम्हाला माहिती आहे की F इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन R स्क्वेअर. एवढं पक्का आहे. जर समजा आपण ह्या इक्वेशन मध्ये अशी एक सिच्युएशन कन्सिडर केली
की ज्याच्यामध्ये दोन्ही बॉडीचं मास 1 kg आहे. लेट m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू 1 kg. दोन बॉडीज आहेत ज्यांचं मास किती आहे 1 kg आणि त्या दोघांमधला डिस्टन्स आहे 1 मीटर. ठीक आहे, अशी जर सिच्युएशन कन्सिडर केली देन तुम्हाला काय दिसून येईल बघा बरं जरा. F इज इक्वल टू G इंटू राईट. m1 किती आहे 1, हे किती आहे 1, हे किती आहे 1. मग ह्याचं उत्तर काय येतंय कॉमेंट करून सांगा बरं जरा मला. मी जे राऊंड केलंय त्याचं उत्तर काय येते फटाफट. चला सर्वांनी सांगा. शाबाश शाबाश, अतिशय सुंदर अतिशय सुंदर. तर ह्या सर्वांचं उत्तर येते 1. मग तुमच्याकडे F इज इक्वल टू G येते. मग तुम्ही G विषयी काय म्हणू शकता जरा नीट लक्ष द्या बरं. काय अतिशय कामाची गोष्ट तुम्हाला सांगतोय मी, अतिशय कामाची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. बघा G म्हणजेच फोर्स आहे. G म्हणजेच फोर्स आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे एक फोर्स आहे. पण केव्हा? सतत नाही, ऑलवेज नाही, ऑलवेज नाही. केव्हा? जेव्हा हे मास हे दुसरं मास हे दोघं पण 1 आहेत. 1 आहेत. त्या 1 ला आणखीन एक शब्द आहे युनिट. 1 साठी एक शब्द वापरतात फिजिक्स मध्ये युनिट. when both masses are of unit kg and distance, ह्या दोघांमधला डिस्टन्स पण युनिट आहे. युनिट म्हणजे 1 युनिट मीटर. अतिशय कामाची गोष्ट सांगितली. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज द फोर्स बिटवीन टू बॉडीज. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल constant is the force between two bodies when their masses is unit and distance between their centers is unit. कळलं का बघा. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज द फोर्स बिटवीन टू बॉडीज when their masses are unit and the distance between their centers is unit. ओके, मग तुम्ही काय करा आता हे सर्व एवढं लिहून घ्या. लिहून घ्या. आता उद्यापासून हे पण लक्षात ठेवायचंय, बसत असताना व्यवस्थित कपडे वगैरे घालून बसायचं. पूर्ण शरीर, पूर्ण म्हणजे सहसा जेवढं झाकलेलं असतं आपलं तेवढं झाकून घरामध्ये आई मोनिकाला ती धाडायची का आज तुला? आणि कोणी मित्र मैत्रीण असतील, जवळचे नातेवाईक असतील, त्यांना देखील सांगायचंय आपल्या ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. नागरगोळे सर असतील, नितीन सर असतील, त्यांना फोन करायचा आणि त्यांना ऍड करायचं आमच्याद्वारे. आणि ऍड केलं की मग इथे बघू शकतात. ते नवीन लोकांना इथे येण्यासाठी संधी दिली पाहिजे. कुणाचंही नुकसान होऊ देऊ नका. ठीक आहे. मी जर नाव घेताना कुणाचं चुकीचं घेत असेल तर मला चॅट करून तेवढं सांगत जावं. तर ठीक आहे बघा.
तर ह्याच्या खाली लिहा मग. याच्या खाली लिहा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज universal gravitational constant is force between two bodies is the force असल्या is the force between two bodies. हाँ ठीक है. universal gravitational constant is बट ठीक आहे तुमच्या पुढे स्क्रीनच ठेवत जातो मी म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज हे बघा इथं आहे माझं कर्सर दिसतंय ना. फोर्स बिटवीन टू युनिट मासेस force between two unit masses kept at unit distance away from each other away from each other kept at unit distance away from each other. तर पहा त्याच्यानंतर आपल्याला युनिट ऑफ जी लिहायचंय. चला लिहा त्याच्या खाली युनिट ऑफ जी. स्टॉप झाले का रे? व्हिडिओ स्टॉप झालाय का? हा सर झालाय. चालू आहे ना? बघा बरं मी बोर्ड रब केलेला दिसला का रे? नाही. बोर्ड रब केलेला दिसतोय का? नाही. हा तेच ते पॉज झालंय. अशा अडचणी येत राहणार. ओके दिसतंय बघा आता. ठीक आहे. तर बघा आता आपली मीटिंग थोड्या वेळात एंड होईल. त्याच्यामुळे आपण काय करूया तुमचे काही डाऊट्स असलेले घेऊया ना मध्येच. आपल्याला हळूहळूच आता वेळ वाढवावा लागेल. ही सुरुवात आहे आपली लक्षात घ्या. तर बघा आज आपण काय बघितलं इकडे बघा सर्वांना काय म्हणतो मी म्यूट करा. सर्वात महत्वाचं आहे म्यूट करणं गरजेचं आहे. आवाज येतोय मला. ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्यानेच अनम्यूट करून विचारा. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन
15 मिनिट आहेत बेटा, परंतु आपल्या झूमच्या मीटिंगला 40 मिनिटाचं हे असतंय, लिमिट असतंय. आपल्याला पुढच्या आठवड्यापासून त्यात वाढवायचं आहे, पण सध्या आपण फक्त 40 मिनिटापर्यंत विचार करतोय. तर सध्या तिसरा क्वेश्चन म्हणतोय, कोणत्या एक्झाम मधला? एमसीक्यू एक्झाम मधला का? हा ठीक आहे. हे व्हिडिओ चालू आहे की रे? व्हिडिओ चालू आहे बेटा. एक मिनिट, आता तुम्हाला प्रश्नच हे कर बरं, सांग, वाचून दाखव, अनम्यूट कर आणि वाचून दाखव. तिसरा क्वेश्चन. आता ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात. मी आता डाऊट्स घेतोय, ज्यांना डाऊट आहेत त्यांनी थांबा आणि विचारा. बोल रे, प्रश्न बोल. अडचण आहे. नोट नॉट दिसत नाही काय रे बाबा, नोट म्हण. थांबा एक मिनिट. मी नाही, ते प्रश्न तुलाच सांगावा लागेल मला. हा ठीक आहे, आला माझ्या पुढे. एक मिनिट. तिसरा प्रश्न ना, काय म्हणतो हा तिसरा प्रश्न? विच ऑफ द फॉलोइंग इज एलिमेंट? हा बेटा, हे तुम्हाला जरा झालं नाही वाटत, पण 9वी मध्ये मी सांगितलंय एलिमेंट म्हणजे एकटा असणारा असतो. बघा, आता हा हेलियमचा ऍटम आहे, असे बरेच ऍटम एकत्र आले की एलिमेंट असतो. आता रॉड ऑफ आयर्न, याच्यामध्ये बरेच आयर्नचे ऍटम आहेत, म्हणून हा एलिमेंट आहे. आता H2 चा मॉलिक्यूल हा पण एकटा आहे, आणि हे हेलियम पण एकटाच आहे, म्हणून हे दोघं एलिमेंट नाहीत. पण हे दोघंही ज्यावेळेस खूप, म्हणजे आता हा हेलियम खूप जास्त 1000 हेलियमचे ऍटम वगैरे आले की त्याला आपण एलिमेंट म्हणतो. आणि जर एकापेक्षा जास्त ऍटम असतील तर त्याला एकटा असल्यावर मॉलिक्यूल, असे जास्त जण एकत्र आले की त्याला कंपाऊंड म्हणतो आपण. सो रॉड ऑफ आयर्न इज एलिमेंट. चला, आणखीन कोणाची अडचण आहे पाहिजे? हा, स्वप्नील हँड रेज केलाय तू, अनम्यूट करून बोल मला. क्वेश्चन 19. ओके, क्वेश्चन 19. Which period of the period is the longest? हा पिरियडिक टेबल, ओके, याच्यामध्ये दिलं. हा 6th पिरियड आहे ना बेटा? बरोबर आहे का? 6th पिरियड इज लॉंगेस्ट. सायन्स पेपर लिस्ट काय वाय सर्वात लॉंग का? कारण त्याच्यात सर्वात जास्त एलिमेंट आहेत ना, सर्वात जास्त एलिमेंट त्याच्यामध्ये आहेत. बघा, पहिल्या पिरियड मध्ये 2 आहेत, दुसऱ्या पिरियड मध्ये 8 आहेत, तिसऱ्यामध्ये 8 आहेत, मग चौथ्यामध्ये जास्त, पाचव्यात जास्त, 6व्यात सर्वात जास्त आहेत. तसं तर आता 7व्या मध्ये पण तेवढेच झालेत, पण तुमच्या पुस्तकानुसार 6वा सर्वात मोठा आहे.
सर 20. An element with atomic number 39 belongs to ह्याच्यात काय करावं लागतं, ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करावं लागेल तुला. ते अवघड जाऊ शकते, तुम्हाला आणखीन माहिती नाही. KLMN असं आहे. तर ह्याच्यामध्ये एकूण 39 इलेक्ट्रॉन्स भरायचे.